मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिकमधील सुधाकर बडगुजर, विलास शिंदेसह 10 ते 12 जण नाराज। पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही, बडगुजर यांचा आरोप। नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेत महिला आयोगाबाबत बैठक, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगावर आक्षेप। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कमी, रील स्टार जास्त आहेत। महिला आयोगाला सुज्ञ आणि समजूतदार अध्यक्षाची गरज, रोहिणी खडसेंची टीका। महाविकास आघाडीच्या महिला नेत्या राज्यपालांच्या भेटीला, महिला सुरक्षा, लैंगिक हिंसाचारासंदर्भात राज्यपालांची भेट। गिरीश महाजन पक्ष फोडण्यासाठी भाजपने नेमलेले दलाल, महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी पक्ष संपवू शकत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर ठाकरेंसोबत कोण राहणार 8 दिवसात कळेल, गिरीश महाजनांचा दावा। पालिका निवडणुकांसाठी आठवडाभरात प्रभाग रचना जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना, सूत्रांची माहिती। राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या भेटीला, राज ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात सदिच्छा भेट असल्याची माहिती। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रासह आमची इच्छा, भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार, सुनील प्रभूंची प्रतिक्रिया। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होते, मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांची तक्रार करणार, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं वक्तव्य। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणच्या कोठडीत वाढ, निलेशला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी। शशांक हगवणे आणि लता हगवणेला आणखी एका प्रकरणात अटक करणार, जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडेंची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप, म्हाळुंगे पोलीस स्टेशन अटकेची कारवाई करणार। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र, गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त 11 वर्षांनंतर विविध कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान मोदी 6 जूनला काश्मीर दौऱ्यावर, कटरामध्ये पंतप्रधानांची रॅली होणार, पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये जाणार। पाकमध्ये जैश ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरित्या मृत्यू, आतापर्यंत पाकिस्तानात 15हून अधिक दहशतवादी अज्ञात हल्ल्यात ठार। गुजरात सरकार कच्छमध्ये ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर वन स्मारक बांधणार, प्रति हेक्टरवर 35 प्रजातींची 10,000 झाडं लावण्यात येणार। उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागात लष्करी छावणीवर भूस्खलन, 3 जवानांचा मृत्यू तर 9 जवान अद्याप बेपत्ता, मुसळधार पावसामुळे लाचेन नदीच्या पाणी पातळीत वाढ। सोलापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे 4,000 हेक्टर तर जालन्यात 1,879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 33 घरांची पडझड तर 122 जनावरही दगावलीत। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।